Hello dear students, today we are going to discuss the next part from this chapter, that is living organisms and energy production. Students, आपण जे काही फूड इनटेक करतो, कंझ्युम करतो, त्या सगळ्या फूडपासून आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होते हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा आपण म्हणतो एनर्जी लेवल डाऊन झाली आहे. म्हणजेच काय तर तुमच्या जे ब्लडमध्ये असणार किंवा बॉडीमध्ये असणारं जे अमाऊंट ऑफ ग्लुकोज आहे विच इज द अल्टिमेट एंड प्रोडक्ट ऑफ द फूड विच एवर वी कंझ्युम. कार्बोहायड्रेट जे असतात आपल्या खाण्यामधला मॅक्झिमम पार्ट हा कार्बोहायड्रेटचा असतो, बरोबर. आणि ह्या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन जे आहे ते ग्लुकोजमध्ये होतं विच इज अ फॉर्म ऑफ शुगर. आता ही जी सगळी प्रोसेस आहे की खाल्लेल्या फूडपासून एनर्जी फॉर्म होण्याची प्रोसेस, ॲक्च्युली ह्या प्रोसेसचं नाव आहे रेस्पिरेशन. जसं की मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं होतं की फूडपासून एनर्जी मिळवण्याची प्रोसेस याला ॲक्च्युली रेस्पिरेशन म्हणतात. पण आपण जे आत्तापर्यंत शिकलो आहे की ऑक्सिजनयुक्त हवा आत घ्यायची किंवा कार्बन डायऑक्साईडयुक्त हवा बाहेर सोडायची, याला इन जनरल टर्म्स आपण रेस्पिरेशन जरी म्हणत असलो तरी ॲक्च्युली इट इज अ स्टेप ऑफ द ओव्हरऑल रेस्पिरेशन प्रोसेस. तर जी आपण म्हणतो ना की हवा आत घेणे किंवा बाहेर जी रिलीज करतो ती आपल्या पूर्ण रेस्पिरेशनच्या प्रोसेसचा एक पार्ट आहे, एक स्टेप आहे. ओके, सो पहिल्यांदा आपण बघूयात रेस्पिरेशन म्हणजे काय, त्याची डेफिनिशन कशी सांगता येईल आपल्याला. रेस्पिरेशन इज नथिंग बट इट इज द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन फ्रॉम assimilated food. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हे ॲसिमिलेटेड फूड म्हणजे काय, तर तुम्हाला सांगते आपली जी डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की कार्बोहायड्रेट्सपासून ग्लुकोज नावाची शुगर तयार होते. आता ही जी तयार झालेली शुगर मोलिक्युल्स आहेत ते आपल्या स्मॉल इंटेस्टाईनमध्ये असणाऱ्या ब्लड कॅपिलरीच्या थ्रू तुमच्या ब्लडमध्ये मिक्स होतात. म्हणजेच आपली डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम ह्या एकमेकांना पूरक अशा सिस्टम्स आहेत. ओके, बघा फर्स्ट ऑफ ऑल आपण बघू डायजेस्टिव्ह सिस्टम आणि रेस्पिरेटरी सिस्टम हे दोन्ही कशा इंटरलिंक्ड आहेत, इंटरकनेक्टेड आहेत. ॲक्च्युली आपल्या बॉडीमधल्या सगळ्याच सिस्टम्स ज्या एकमेकांना इंटरकनेक्टेड आहेत हे लक्षात घ्या. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये मी काय सांगितलं, आपण जे काही फूड घेतो त्या फूडपासून ग्लुकोज, ॲक्च्युली फूड त्यातलं त्यात स्पेसिफिकली आपण कार्बोहायड्रेटयुक्त फूड म्हणूयात, त्याच्यापासून ग्लुकोज तयार झालं. आता हे जे ग्लुकोज आहे ते कुठं गेलं, ब्लडमध्ये. कुठून, तर आपलं जे स्मॉल इंटेस्टाईन आहे त्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज असतात छोट्या छोट्या. ब्लड कॅपिलरीज म्हणजे अशा ब्लड व्हेसल्स, तुमचे डोळे कधी लाल झाल्यानंतर तुम्ही आत त्याच्या रेषा रेषा दिसतात की नाही, त्या ब्लड कॅपिलरीज असतात. तेवढ्या बारीक अशा हेअर लाईक ब्लड व्हेसल्स असतात की ज्यांचं काम असतं अगदी प्रत्येक सेलपर्यंत ब्लडचा सप्लाय, जे काही न्यूट्रियंट्स आहेत त्या सगळ्याचा सप्लाय करणं. आता हे ग्लुकोज ब्लडमध्ये मिक्स झालं, ब्लड थ्रू ते गेलं सेलपर्यंत. आता रेस्पिरेटरी सिस्टममध्ये काय होतं बघूयात. तिथं देखील आपली जी एअर आहे त्या एअरमधला ऑक्सिजन, ओके, तो ऑक्सिजन देखील ब्लडमध्ये मिक्स झाला आणि तिथून तो सेलमध्ये गेला. आणि मग हा ग्लुकोज, हा ऑक्सिजन, ग्लुकोज बरोबर ऑक्सिजन कंबाईन होतो, म्हणजेच ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतं आणि त्याच्यापासून एनर्जी इन द फॉर्म ऑफ ATP तयार होते. ही प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशनची असणार. हे तुम्हाला लक्षात ठेवायला, म्हणजे दोघांच्या मध्ये असणारं कोरिलेशन लक्षात ठेवायचं आहे, यासाठी हे लिहून दिले. हे काही तुम्हाला विचारलं जात नाही, जस्ट तुम्हाला माहिती असू देत, कारण बेसिक जेवढं नॉलेज आपल्याला चांगलं मिळेल त्याच्यावरती आपल्याला पुढचं नॉलेज हे जास्त चांगल्या पद्धतीनं समजत जातं आणि म्हणून तुम्हाला मी ह्या दोघांच्या मध्ये असणारं हे कोरिलेशन सांगते. ओके, आता नेक्स्ट जो पार्ट आहे आपण अगेन आपल्या रेस्पिरेशनच्या प्रोसेसकडे वळूया.
रेस्पिरेशन म्हणजे एनर्जी तयार होण्याची प्रोसेस. इथंपर्यंत तुम्हाला कळालं. आता ह्या ज्या रेस्पिरेशन आहे ह्याच्या 2 स्टेप्स आपण बघणार आहोत. दिस प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन ऑकर्स इन 2 स्टेप्स. यातली पहिली स्टेप आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन, की जे बॉडी लेवलवरती घडतं. यालाच आपण नॉर्मल टर्म्समध्ये ब्रीदिंग असं म्हणतो. जी हवा आत घेणे ऑक्सिजनयुक्त आणि कार्बन डायऑक्साईड युक्त हवा बाहेर सोडणे, ही जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. आणि दुसरी ह्याची स्टेप आहे दॅट इज इंटरनल, किंवा त्यालाच सेल्युलर रेस्पिरेशन असं देखील म्हणतात. दोन्ही रेस्पिरेशनचे हे प्रकार आपण 1 बाय 1 आता बघूयात. त्यातला सगळ्यात जो फर्स्ट आहे इट इज एक्सटर्नल रेस्पिरेशन, ज्याला आपण ब्रीदिंग म्हणतो. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये स्टुडंट्स एक डायग्रॅम दिलेली आहे. आता ती मी काढायचं ट्राय करते. तुम्हाला नावं द्यायला त्याला विचारलेली आहेत. सो ती डायग्रॅम एक्सप्लेन करता करता मी तुम्हाला एक्सटर्नल रेस्पिरेशन ॲक्च्युली होतं कसं हे देखील सांगते, कारण ते देखील तुम्हाला माहिती असलं पाहिजे, होय की नाही. जरी तुम्हाला इथं दिलेलं नसलं, आपण 8th स्टँडर्डमध्ये ही शिकलो आहे बघा एक्सटर्नल रेस्पिरेशनची प्रोसेस. सो ती थोडीशी आपली रिकॉल होईल. आणि त्या डायग्रॅमला नावं द्यायला मात्र तुम्हाला विचारलं जातं. सो तोही पार्ट तुमचा क्लिअर होऊन जाईल. बघा याच्यामध्ये एक आपली नेझल कॅव्हिटी दिलेली आहे आणि इथे अशी ओरल कॅव्हिटी. मी एक रफ डायग्राम काढते आहे. सो नेझल कॅव्हिटी इथे जी आहे आणि इथे आपली ओरल कॅव्हिटी. नेझल कॅव्हिटी म्हणजे काय असते, तर जिथून नाकावाटे एअर एंटर करून ते आपल्या बॉडीमध्ये जाणार तो पोर्शन. आपले जे नॉस्ट्रिल्स आहेत त्याच्या बॅक साईडला ही नेझल कॅव्हिटी असते. आणि ही झाली माउथ कॅव्हिटी किंवा त्याला ओरल कॅव्हिटी असं देखील म्हणाल. ही 2 नावं झाली. आता ही जी नेझल कॅव्हिटी एक्सटेंड झाली आणि ही ओरल कॅव्हिटी एक्सटेंड झाली, दोघांचं एक कॉमन असं जंक्शन असणारा एक रिजन असतो. बरेचदा आपल्याला नाकात तोंडात पाणी जाणं म्हणतो, ठसका लागणं म्हणतो. तेव्हा काय होतं, तर जे आपण अन्न घेतो किंवा पाणी घेतो ते चुकून रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये जातं. का जातं, कारण रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं एक ओपनिंग आणि आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचं ओपनिंग हे दोन्ही एक कॉमन असा जंक्शन आहे, पॉईंट आहे, की जिथून आपला जो एलिमेंटरी कॅनल आहे आणि जो विंड पाईप आहे तो सेपरेट होतात. सो तो रिजन आहे फॅरिंग्सचा. इथं आपली विंड पाईप आणि हा ओरल कॅव्हिटी म्हणजे आपल्या इथं एलिमेंटरी कॅनल आला आणि हा इथे नेझल चेंबर विंड पाईपचा. हे दोन्ही पाईप्स सेपरेट होतात ज्या पॉईंटपासून, त्याला म्हणायचं फॅरिंग्स रिजन. याच्यावरती एक मेम्ब्रेन असतं, एक फ्लॅप असतो, ज्याच्या थ्रू हवेची किंवा जे फूड मटेरियल आहे ते चुकून एअर चेंबरमध्ये जाऊ नये किंवा त्याचं प्रिव्हेन्शन होणं, म्हणजे जो ठसका लागण्याची प्रोसेस. जर आपण घाई गडबडीत खाल्लं तर मग तो जो फ्लॅप असतो की ज्याला ग्लॉटिस इपिग्लॉटिस असे ते मेम्ब्रेनची नावं आहेत, तर तो प्रॉपरली वर्क करत नाही आणि मग चुकून त्यावेळेस आपल्या नाकातोंडात पाणी जाण्याची प्रोसेस जी आहे ती म्हणतो. सो हे लक्षात आलं. फॅरिंग्स रिजन म्हणजे जिथे आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट आणि एअर चेंबर हे सेपरेट होतात. आता इथून पुढचा जो खालचा रिजन आहे इथे, हा पोर्शन जिथे आपले व्होकल कॉर्ड्स असतात, बोलताना हा पोर्शन व्हायब्रेट होतो, तिथे आपले व्होकल कॉर्ड्स आहेत जिथून आवाज ओरिजिनेट होतो. आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलो आहे हे. सो हा पोर्शन त्याला म्हणायचं लॅरिंग्स. आणि मग त्याच्या पुढे खाली येते ती ट्रॅकिया, यालाच विंड पाईप असं पण म्हणतात. एअर पास होण्याचा जो एक पॅसेज म्हणूया थोडक्यात. आता हा जो ट्रॅकिया किंवा विंड पाईप आहे तो जेव्हा तुमच्या लंग्समध्ये एंटर करतो दॅट टाईम त्याचं नाव चेंज होतं आणि त्या ट्रॅकियाचंच लंगमध्ये एंटर केल्यानंतर जे नाव आहे त्याला म्हणतात ब्रॉन्कस. सिंगल ब्रॉन्कस, प्लुरल ब्रॉन्की किंवा ब्रॉन्काय. हे 2 ब्रॉन्काय, सिंगल ब्रॉन्कस. इथे आपले लंग्स आले,
सो हे लंग झालं. आता या ब्रॉन्कायला परत सब ब्रँचेस फुटतात. या सब ब्रँचेसना म्हणतात ब्रॉन्किओल्स. आता ह्या ब्रॉन्किओल्स म्हणजे त्याच्या फांद्या, झाडाच्या कशा उलट झाड असल्यासारखं इमॅजिन करा. झाडाच्या जसे छोट्या छोट्या फांद्या तसं ह्या ब्रॉन्कायच्या फांद्या, त्याला म्हणायचं ब्रॉन्किओल्स. आता ह्या ब्रॉन्किओल्सच्या एंडला असे फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात आणि त्याला म्हणायचं ॲल्व्हिओलाय. सिंगल ॲल्व्हिओलस, प्लुरल ॲल्व्हिओलाय. हे ॲल्व्हिओलाय म्हणजे काय असतात तर फुग्यासारखे स्ट्रक्चर्स असतात. आपले फुगे कसे असतात तसे एकदम पातळ असे त्याचे ब्रँचेस असतात, सरफेस असतो आणि त्याच्या पूर्ण सरफेसच्या कडेनं ब्लड कॅपिलरीज ह्या त्याच्यावरती प्रेझेंट असतात. ह्या पद्धतीने इथे एक पातळ असा पडदा असतो ज्याला डायफ्रॅम म्हणतात. हा एक मस्क्युलर मसल्सचा एक पडदा आहे की जो काय करतो आपल्या लंग्सचा व्हॉल्यूम, आपण श्वास घेताना लंग्सचा व्हॉल्यूम वाढतो, श्वास सोडताना लंग्सचा व्हॉल्यूम कमी होतो. तर हे कुणामुळं होतं? ह्या डायफ्रॅममुळे. त्याचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या प्रोसेसमध्ये हे लंग्सचा व्हॉल्यूम वाढायचा किंवा कमी व्हायची जी प्रोसेस आहे ती होते. सो हे झाले सगळे पार्ट्स आपल्या रेस्पिरेटरी सिस्टीमचे. ॲक्च्युअल जो आपण म्हणतो ना की ऑक्सिजन घेतला, कार्बन डायऑक्साईड सोडला, ती ॲक्च्युअल प्रोसेस होते इन द ॲल्व्हिओलस. म्हणजे ही ॲक्च्युअल जागा आहे की जिथे गॅशियस एक्सचेंजची प्रोसेस होते. कशी होते ते बघूयात. समजा हा एक ॲल्व्हिओलसचा पातळ असा पडदा आहे, हा त्याचा सरफेस, हा पूर्ण एक ॲल्व्हिओल आहे आणि त्याच्यामध्ये ब्लड कॅपिलरीज प्रेझेंट आहेत त्याच्या पूर्ण सरफेसवरती. इमॅजिन करा. आता एक साईडला जो ऑक्सिजनयुक्त हवा मी घेतलेली आहे ती ह्या मेम्ब्रेनवरती आली आणि दुसऱ्या साईडनं कार्बन डायऑक्साईडवाली हवा की जी बॉडीमधून आली आहे. हे पातळ मेम्ब्रेन आहे, इकडून आला ऑक्सिजनयुक्त हवा, इकडून आली ब्लडमधून CO2. आता ह्या हवेत ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, इथं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. मग डिफ्युजन होतं. जिथं कमी आहे, ज्या भागात कमी प्रमाण आहे तिथं हा ऑक्सिजन जाणार आणि ज्या भागात कमी CO2 आहे तो ह्या भागात जाईल. म्हणजेच ऑक्सिजन ट्रान्सफर होणार. ह्या पातळ पडद्यातून ऑक्सिजन इकडं गेला, CO2 इकडं आला. हा ऑक्सिजन हवेतनं आता कुठं गेला? ब्लडमध्ये. आणि CO2 ब्लडमधून हवेत आला आणि परत मग हा बाहेर आलेला आतला CO2 ॲल्व्हिओलस, ब्रॉन्किओल, ब्रॉन्काय, ट्रॅकिया, लॅरिंग्स, फॅरिंग्स आणि नॅसल कॅव्हिटीमधून बाहेर पडला. ॲक्च्युली ही सगळी जी प्रोसेस आहे त्याला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. ही प्रोसेस काय म्हणायचं? इट इज अ फिजिकल प्रोसेस. कुठलीही केमिकल प्रोसेस ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व नाही. जस्ट काय झालं आहे? हवेमधून CO2 आणि ऑक्सिजनचा एक्सचेंज झाला आहे. इन विच एक्सचेंज ऑफ CO2 and O2 take place within body and surrounding. आपली बॉडी आणि आजूबाजूची हवा यांच्यामध्ये CO2 आणि ऑक्सिजनचा एक्सचेंज होतो. या प्रोसेसला म्हणायचं एक्सटर्नल रेस्पिरेशन. आलं लक्षात? ही एक्सटर्नल रेस्पिरेशनची प्रोसेस, ह्याची डायग्रॅम तुम्हाला विचारली जाते. प्रत्येक पार्ट मी तुम्हाला इथे ड्रॉ करून दाखवलेला आहे. आता वळूयात आपल्या नेक्स्ट प्रकाराकडे, दॅट इज इंटरनल रेस्पिरेशन किंवा त्यालाच सेल्युलर रेस्पिरेशन म्हणायचं. आधी आपण याची डेफिनिशन बघूयात. जसं की हा एक प्रकार आहे रेस्पिरेशनचाच. याच्यामध्ये फूड जे आपण खातो, जसं इथं तुम्हाला सांगितलं की ॲसिमिलेटेड फूडपासून एनर्जी प्रोड्यूस होण्याची प्रोसेस म्हणजे रेस्पिरेशन. मग आता ह्या सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये ही प्रोसेस ॲक्च्युली घडते. ह्याच्यात काय होतं बघा, इट इज द बायोकेमिकल प्रोसेस. याच्यामध्ये इन विच
food gets oxidized and energy is released. Either with or without help of oxygen. फूडचं ऑक्सिडायझेशन होतं, एनर्जी तयार होते, बट काही ठिकाणी ह्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो, काही ठिकाणी हा ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो. ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व असतो त्याला एरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं, ज्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन इन्व्हॉल्व नसतो त्याला अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणायचं. म्हणजेच ह्या सेल्युलर रेस्पिरेशनचे दोन टाईप्स. पहिला एरोबिक रेस्पिरेशन आणि दुसरा अनएरोबिक रेस्पिरेशन. एरोबिक म्हणजेच ऑक्सिजन इज इन्व्हॉल्व्ड इन द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन आणि अनएरोबिक म्हणजे ऑक्सिजन इज नॉट इन्व्हॉल्व्ड किंवा इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन आणि इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन असं देखील म्हणू शकतो. डिफाईन करायला जर सपोज तुम्हाला विचारलं तर कसं डिफाईन करणार? इट इज द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इन विच एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इन विच एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इथे आणि इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन इथे सांगाल. आलं लक्षात? दोन टाईप्स एनर्जी प्रोडक्शनचे. आता याच्यामध्ये आपण जे कार्बोहायड्रेट्स मगाशी तुम्हाला सांगितलं ना मी, कार्बोहायड्रेट्स जे आपण फूड थ्रू आत घेतो त्याच्यापासून ग्लुकोज तयार होतं, ए टाईप ऑफ शुगर. हे तयार झालेलं ग्लुकोज कुठं गेलं? ब्लडमध्ये. ब्लडमधून कुठं आलं? सेलमध्ये. सेलमध्ये त्याला ऑक्सिजन कंबाईन झाला आणि त्याच्यापासून एनर्जी तयार झाली इन द फॉर्म ऑफ ATP. ओके, सो दिस इज अबाउट द सेल्युलर रेस्पिरेशन. ही प्रोसेस होते कुठं? इन द मायटोकॉन्ड्रिया. आपण म्हणतो ना मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणतात. का म्हणतात? कारण त्याच्यामध्ये ही ॲक्च्युअल एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस होते. एनर्जी इज प्रोड्यूस्ड इन द फॉर्म ऑफ ATP. ह्याला म्हणायचं सेल्युलर रेस्पिरेशन. बायोकेमिकल प्रोसेस आहे. याच्यामध्ये आयदर ऑक्सिजनच्या सानिध्यात म्हणजेच एरोबिक रेस्पिरेशन हा एक प्रकार झाला किंवा विदाऊट इन्व्हॉल्वमेंट ऑफ ऑक्सिजन ज्याला आपण अनएरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. असे दोन टाईप्स झाले ह्या सेल्युलर रेस्पिरेशनचे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जे आहेत त्याच्यापासून एनर्जी प्रोडक्शनची ही प्रोसेस आहे. आता हे जे दोन टाईप्स आहेत ते आपण वन बाय वन बघणार आहे. त्यातला पहिला जो प्रकार आहे एरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच फूड इज ऑक्सिडाइज्ड इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन किंवा ज्याच्या ऑक्सिडायझेशन जी प्रोसेस आहे एनर्जी प्रोडक्शनची प्रोसेस इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन असं म्हणूयात थोडक्यात आपण. द प्रोसेस ऑफ एनर्जी प्रोडक्शन इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन त्याला म्हटलं एरोबिक रेस्पिरेशन. आता ह्यामध्ये काय होतं ते आपण डिटेल नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणारच आहोत. आत्ता मी तुम्हाला फक्त एक शॉर्टमध्ये सांगते. एरोबिक रेस्पिरेशनमध्ये हा जो ग्लुकोज आहे त्याचं स्टेप बाय स्टेप ब्रेकडाऊन होतं. ग्लुकोज हा 6 कार्बन असणारा मोलिक्यूल आहे, ठीक आहे. त्याचं ब्रेकडाऊन होतं 3 स्टेप्समध्ये आणि त्या शेवटच्या फायनल स्टेपमध्ये एनर्जी तयार होते इन द फॉर्म ऑफ ATP. 3 स्टेप कुठल्या? तर पहिली स्टेप आहे ग्लायकॉलिसिस, दुसरी आहे क्रेब्स सायकल आणि तिसरी आहे इलेक्ट्रॉन चेन ट्रान्सफर सायकल किंवा रिॲक्शन. सो ह्या 3 स्टेपमध्ये या एरोबिक रेस्पिरेशनमध्ये एनर्जी ही तयार होते. नॉर्मली एरोबिक रेस्पिरेशनमध्ये मोर अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते आणि अनएरोबिकमध्ये कंपॅरेटिव्हली लेस अमाऊंट ऑफ एनर्जी प्रोड्यूस होते. दोन्हीमध्येही एनर्जी प्रोड्यूस होते बट जास्त एनर्जी एरोबिकमध्ये, कमी एनर्जी अनएरोबिक रेस्पिरेशनमध्ये प्रोड्यूस होते. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट रेस्पिरेशन प्रोसेस. त्याचे 2 टाईप्स
सेल्युलर रेस्पिरेशन, एक्सटर्नल रेस्पिरेशन, ह्या सगळ्यांच्यामधले डिफरन्स तुम्हाला कळाला असेल. ओके, आता ह्याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण एरोबिक रेस्पिरेशन आणि त्याच्या ज्या 3 स्टेप्स आहेत त्या एकदम इझी पद्धतीनं तुम्हाला मी सांगणार आहे. इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट पार्ट.